राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. आनंदम ब्रह्म सुलभ आत्मज्ञान साधकांचा नित्यमनन ग्रंथ. बोधक श्री समर्थ सद्गुरू गणपतराव महाराज कन्नूर. अनुवादक श्री शिवराम पंत उर्फ वावन्ना श्री वैद्य वसव मुक्ता वैद्य. विभाग 3 परमानंद रूपतेचा आत्माभ्यास. प्रकरण 18 प्राथमिक साधनांचा सुलभ आत्माभ्यास. पुढील भाग 13 प्रत्येक दिवसाच्या 24 तासांचा खाली दाखविल्याप्रमाणे समप्रमाणात उपयोग करण्यास कोणाचाही आक्षेप नसावा असे आम्ही मानत आहोत. 1. 8 तास नोकरी इत्यादी उद्योग. 2. 8 तास भोजन आदी बाजार खेळ मनोरंजन इत्यादीसाठी 4 तास. सार्थकतेसाठी करायच्या साधनेसाठीचे 4 तास. 3. 8 तास झोप आणि विश्रांती. आता वयोमानाप्रमाणे झोपेचे 1-2 तास किंवा 3 तास कमी करून त्या वाचलेल्या वेळेचा साधनेसाठी उपयोग करता येतो ना. नाहीतर उपजीवनासाठी किंवा इतर जास्त कामं असणाऱ्यांनी झोप कमी झाल्यामुळे वाचलेल्या वेळेचा अन्य कामासाठी वापर करायला हरकत नाही. पण आळस, जादा झोप, गप्पा, दैनिक मासिकाचे वाचन यासारख्या सामान्य गोष्टी साधनाची सूक्त वेळ हिसकावून घ्यायला नको. बस. 14. मी साधन करत असलेले पाहून लोक काही म्हणतील की काय, त्यांना काय वाटेल ही भीती सोडून निर्भय हो. दुसऱ्यांचे भीतीचे भूत करून तुझे समाधान बिघडवून घेऊ नकोस. दुसऱ्यांना सहन होत नाही या त्यांच्या असहनीय गुणाला मान्यता देऊन तुझी साधन प्रगती कुंठित करू नकोस. 15. लौकिकातील मित्र, आप्त इत्यादी लोक तुला परमार्थापासून परावृत्त करण्यासाठी तुझ्या गुरूंना आणि साधनेला नावं ठेवायला पुढे सरसावतात. हे लौकिक आप्तेष्ट तुला हा खुळसटपणा सोडून दे, त्या साधूच्या पाठीमागे लागून तुझे वाटोळे करून घेतोस बघ असे हितचिंतक बनून तुला समजावण्यासाठी येतात. वरीलप्रमाणे येणाऱ्या प्रसंगात त्यांचे बोलणे गप्प बसून ऐकू नकोस. तुझ्या सत्यपरतेची झलक त्यांना दाखव. तुम्हाला ज्ञानचक्षू नाहीत, तुम्ही गळक्या मडक्यावर विश्वास ठेवून पाण्यात पडला आहात. विनाकारण विषय कर्दमात लोळत जा इत्यादी निशंकपणे बोल, म्हणजे या लौकिकात मोठेपणा मिरवणारे तुझ्या वाटेला येणार नाहीत. साधका, जर तू शाळा कॉलेजचा विद्यार्थी असशील, लहान वयाचा किंवा एखादी छोटी नोकरी करत असशील तर शिक्षक, प्रोफेसर, आईवडील, आप्त, वरचे अधिकारी हे सर्व आपल्या मोठेपणाचे अधिकार वापरून तुझे साधन सोडवायचा प्रयत्न करतील. तेव्हा तू खाली निर्देश केल्याप्रमाणे वाग. तू त्यांचे मोठेपण झुगारून बोलू शकत नसशील आणि ते साधन विरोधी उपदेश करू लागले तर स्मितहास्य करत मान डोलावत असे ऐकत राहा की त्यांना तू त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत आहेस आणि त्याला तुझी संमतीही आहे असे वाटायला हवे आणि तुला त्यांनी बोललेल्या प्रत्येक गोष्टीची अर्थहीनता जाणून घेऊन स्मितहास्याने ते खोडून टाकल्यासारखेही होईल. बस. 16. वादी शिष्य. मी व्यक्तित्वाचा संबंध नसलेले केवळ निर्लिप्त परब्रह्म आहे. कसे तर आकाशात असणारा सूर्य जसा प्रतिबिंबाच्या मालिन्य शुद्धतादीपासून निर्लिप्त असतो, तसा मी देहमनादींच्या बरे वाईट पाप पुण्यापासून वेगळा आहे म्हटल्यावर माझे निवृत्ती स्वरूप सोडून मी वृत्ती रूपाचा अभ्यास का करावा. देह, मन, बुद्धी, अहंकार हे आपल्या चांगल्या वाईट गुणधर्माने राहिले तर राहू देत, त्याने काय वाईट होणार. मी माझ्या मूळ निर्लिप्ततेनेच राहतो. माझी नसलेली वृत्ती दुष्ट असली तरी काय नुकसान होणार आहे. अर्थात मला अभ्यासाची किंचितही गरज नाही. गुरु.
वरील कारणमीमांसेने सोयीस्करपणे लोभमोहांचा संग्रह करणारा तू सूर्याच्या दृष्टांतातील कोणत्या वस्तूशी तुलना करून बोलतोस? मी सूर्याप्रमाणे असे सांगत असशील तर तू प्रपंचादी व्यवहार करणे अशक्य आहे. तू स्वेच्छेने चांगले वाईट पापपुण्यात्मक व्यवहार करतोस म्हटल्यावर तू प्रतिबिंबाच्या स्थानात आहेस हेच खरे. वादी शिष्य: मी कोठे व्यवहार करतो? देह, मन, चित्त, अहंकार हेच सर्व करतात. गुरु: जड असणारे देह मन काय करू शकणार? भेदभाव अहंकार रूप असणारा तूच देह मनाद्वारे सर्व काही जाणून योजत आहेस, भोगत आहेस. अशा तऱ्हेने करता भोगता होऊन त्यात आकंठ बुडून वर मी अलिप्त आहे असे म्हणणे ही शुद्ध वंचनच नव्हे का? आणि त्या आधारे अभ्यास नको म्हणणे हा आत्मघातच नव्हे का? 17. वादी शिष्य: मी आत्मा आहे असे जाणण्याशिवाय अहंकार त्याग करणे असे वेगळे काही नाहीच. केवळ ज्ञानानेच मुक्ती असा श्रुती घंटाघोष करून सांगत आहे. गुरु: हजारो शिष्य गुरूंच्याकडे येऊन सतत श्रवण करत असतात, पण त्यातील काहीच मनन निधिध्यास करतात. तुझ्या म्हणण्याप्रमाणे मनन निधिध्यासाच्या भानगडीत न पडता केवळ श्रवण करणाऱ्या सर्वांना श्रवणाने साक्षात्कार व्हायला हवा ना? पण वस्तुस्थिती वेगळीच आहे. त्या केवळ श्रवणकर्त्यांना मी माझे हेच खरे वाटून त्यांच्यात लोभ, मोह, दुःख, चिंता हजर असतात असे दिसून येते. शिष्य: गुरु महाराज, समजले. श्रुती सांगत असलेल्या श्रवणाचा अर्थ म्हणजे मनन निधिध्यासाचे अनुभविक श्रवण होय. आपण पुन्हा पुन्हा सांगत असलेल्या श्रवण, मनन, निधिध्यास आणि साक्षात्कार या व्याख्येतील मधले 2 सोडून एकदम पहिल्यावरून चौथ्या शेवटावर उडी मारण्याचा विचार ते ज्ञान निष्फळ करते, शब्दज्ञान निर्माण करते. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.